निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ताई कशा आहात तुम्ही? मस्त. तुम्ही कशा आहात? पाडव्याच्या मी पण छान आहे ताई. पाडव्याच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा आणि इथूनच तुम्हाला नमस्कार करते ताई. ताई तुम्हाला पण खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. ताई मी तुम्हाला भरपूर फोन ट्राय केले आणि मनात होतं की तुमच्याशी बोलावं म्हणून भरपूर इच्छा होती ताई. तुमचे शब्द कानावर पडले ना ताई, त्याचं मन एकदम म्हणजे जे रडणं असते ना माणसाचे अश्रू जे पडतात ते थांबतात ताई. असं वाटतं प्रत्येक स्वामी बोलतात ताईच्या मुखातून माझ्याशी. असं ताई. मागे मी तुम्हाला एक वेळा फोन केला होता ताई, मी प्रेग्नेंट होती ना त्यावेळेस तुम्हाला फोन केला होता. आठवलं ना ताई? हो 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 हो. तर ताई ऍक्च्युअली मला ना ट्विन्स आहेत ताई. अरे वा, हा धावपळ होत असेल पण चांगलीच. पण ताई नाही ऐका ना, मग मी तुम्हाला सांगितलं ना ताई पॉझिटिव्ह आले टेस्ट वगैरे हो सगळं. हो हो हो. तर ताई मग डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एका पिशवीत नकोय ना ते, तर मग परत मला दुसऱ्या मोठ्या सोनोग्राफीकडे पाठवलं त्यांनी करायला. अरे बापरे. हा हा. तर ताई मग तिकडे मी गेली तर मग ते वेगवेगळ्या पिशवीमध्ये पण त्यांची गर्भनाळ एकच आहे सुनीता ताई. ओ. अरे तर बापरे. डॉक्टर म्हणे याच्यामध्ये एवढा काही प्रॉब्लेम कारण की वेगवेगळ्या पिशवीत आहे ना म्हणून ठीक आहे. पण म्हणे त्यांची वाढ चांगली व्हायला पाहिजे असं डॉक्टरांचं बोलणं. बरोबर बरोबर. तर ते अँटी स्कॅन असते ना ताई, म्हणजे नाकाचं हाड बनलं की नाही, ते मागेचं ते कणा आपला पाठीचा कणा बनला की नाही, हो हो हो. अँटी ते स्कॅन सगळं असते चेक ताई करतात. 12व्या आठवड्याला. मग ताई मी तिकडे गेली, 8,000 रुपये घेतले कारण की ट्विन्स आहेत ना, मग 4,000 रुपये घेतले ताई. तर 8,000 रुपये त्या डॉक्टरांनी घेतले. तर म्हणजे 2.5 ते 3 तास माझी सोनोग्राफी चालली ताई. बापरे. एक म्हणजे बाळ व्यवस्थितशीर आहे आणि दुसरं बाळाचं जे मानेला सूज दाखवली ताई मानेला. अय्या, एवढ्याच्या तर ताई बाळाला. एवढ्या बाळाला म्हणजे ते त्यांची लेंथ जी असते ना ताई, थिकनेस जी असते आपली हो 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 हो. मानेची, तर ती 2.5 सेंटीमीटर पाहिजे, तर बाळाची 3.5 आहे ताई. ओ. तर त्यांनी मग मला डिवल मार्कर टेस्ट करायला सांगितली की बापरे. आता बघू त्यांचे रिपोर्ट वगैरे कसे येतील काय. तर त्याची पण 2,500 रुपये घेतले डॉक्टरांनी. म्हणजे काही बापरे. जेनेटिक प्रॉब्लेम वगैरे आहे का म्हणून ताई, हा हा अनुवंशिकता काही आहे का, कारण हा की हा. अगोदर पण असं झालं ना बाळाला माझ्या ताई. हो पण ना. मी आता हा जो चान्स घेतला ना फक्त स्वामींच्या विश्वासावरच घेतला ताई. स्वामी सेवेत विश्वासावर. बस स्वामींच्या मुळेच ऐक. घेतला ताई, बाकी काहीच नाही. तर ताई खरंच. माझं मन एवढं दुःखी झालं, मग मी राजेंद्र दादांना फोन केला. हा हा हा. त्यांच्या संपर्कात आहे ताई मी. मग म्हटलं दादा असं नाही असं नाही, झालं. त्यांच्या संपर्कात राहताई. हो हो. तर दादांना मग मला सेवा दिली 21 दिवसाची. ते मला बोलले की तू एक काम कर, 11 वेळा आपलं हे तारक मंत्र आणि 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचं जप, 11 अच्छा. माळी, हा. आणि 5 वेळा घोर कष्टोत्तम स्तोत्र आहे ना ते म्हण, आणि अच्छा. 3 उदबत्त्या लाव. आणि हा. ते म्हणते आणि रोज त्याची जी उदी आहे ना ते पोटावर पूर्ण फिरवत राहा, म्हणजे अरे लावत वा. राहा. हा हा हा. तर म्हटलं दादा आता मला 2 आठवड्यात. तर म्हणते तू टेन्शन नको घेऊ, काळजी नको करू, ते जेवढी सेंटीमीटर पाहिजे तेवढीच येईल ते तुझ्या बाळाची. ओ. तर ताई त्या दादांचं ना म्हणजे मला स्वामींचे शब्द वाटतात आहे, कारण की भरपूर लोकांना खरंच अनुभव आहे ना. खरंच ताई. हो. आणि तुम्ही पण तुमचे पण व्हिडिओज वगैरे मी बघते ना ताई, खरंच म्हणजे मनाला एक धीर वाटते ताई. खरंच खरंच की म्हणजे ताई. अनुभव पण ऐकते ना ताई, म्हणजे ज्यांच्या नशिबातच नाही, मग स्वामी सेवेमध्ये आल्यामुळे त्यांना झालं ताई. हो, अगदी बरोबर ना बरोबर ताई? आहे ताई. मग खरंच. म्हणून ताई मी माझ्यासाठी सगळे दरवाजे बंद झाले. लाखो रुपये गेले ताई डॉक्टरकडे. आणि बापरे. 4 वेळा अबॉर्शन झालं ताई माझं. आई गं. 4 वेळा 6 महिन्याचं बाळ माझं होऊन वारलं ताई अरे माझ्या अरे समोर. अरे. विचार करा सुनीता ताई. काय पण तुमचा जीव झाला असेल ओ ताई ताई. विचार करा, माझ्या समोर गर्भनाळ जेव्हा कापली तेव्हा ते बाळ माझ्या समोर वारलं ताई. तेव्हा मी अरे स्वामी अरे सेवेत अरे. नव्हती ताई. मी हा नव्हती. हा मुलगा हा. होता ताई मला, मुलगा. बापरे. आणि ताई रुद्र पण नाव ठेवलं होतं ताई. बघा ना, मनात विचार केला होता रुद्र, कारण की हनुमान जयंतीलाच म्हणजे मला पॉझिटिव्ह टेस्ट आली होती. म्हटलं मी रुद्र नाव ठेवणार म्हटलं त्याचं. आई म्हणजे मला गं. समजायचं की मला मुलगाच होणार आहे ताई. काय माहित का बापरे. आतून एक प्रेरणा मिळायची एक आई म्हणून मला. तर ताई बापरे. मग मुलगाच झाला ताई. इथं घरात सगळे नाराज झाले ना. हं. तर असं कसं काय झालं मग ताई. मग ते केरोटायपिंग टेस्ट असते जेनेटिक. हा तर हा. त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांना वाटलं आता नवऱ्याचं माझ्या अगोदर लग्न झालेलं, मी सेकंड वाईफ ना ताई हो त्यांची. हो हो हो. तर त्यांना 2 मुलं ऑलरेडी आहेत. तर मग त्यांचं सगळं माझ्यावरच होतं की इलाच म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल बाबा. अरे तर ताई तो बापरे. जेनेटिक जे टेस्ट होती ती माझी नॉर्मल आली ते, आणि नवऱ्यामध्ये प्रॉब्लेम निघाला ताई. आई गं. बघा, नवरा म्हणते असं म्हणजे कसं काय तुम्हाला झालं, म्हणते कोणी हा दोष प्रॉब्लेम देत म्हणते नाही. तुझ्यामध्ये आला पाहिजे म्हणे, माझ्याच कसं काय, मला तर ऑलरेडी 2 मुलं आहेत. बघा. तर डॉक्टरचं म्हणणं आहे असं काही नाही म्हणते, वयानुसार ते प्रत्येकामध्ये, तुम्ही डायबिटीज पेशंट आहे तुमच्यामध्ये पण होऊ शकतात, पण या मुलीचे सगळे रिपोर्ट क्लिअर आहेत, माझे सगळे अरे नॉर्मल वा. आले ताई. 2 वा. ठिकाणी केले ताई आम्ही, 4,500 च्या टेस्ट आहेत त्या.
दोन्हीकडे बापरे, नॉर्मल रिपोर्ट आले ताई. किती माझी विचार पैसा करा. गेला असेल ना ताई तुमचा भरपूर तेव्हा. ताई, लाखो आणि मानसिकता वेगळी झाली ताई माझी आता. ती म्हणजे वेगळी, म्हणजे खरंय. जीवन जगण्याची इच्छा नाही राहिली सुनीताताई माझी. बरोबर खरं बरोबर सांगते तुम्हाला. बरोबर. पण आता जेव्हापासून स्वामी सेवेत आली ना आणि अनुभव तुमचे ऐकत गेली हा स्वामी ओम चॅनलच्या पासून मी, हा तर तेव्हापासून एक म्हणजे एक विश्वास निर्माण झाला ताई, की विश्वास. कुठे ना हा कुठे हा स्वामी हा आहेत आणि आपण सेवा केलं तर ते कुठे ना कुठे पाठीशी उभे राहतील ताई. बरोबर तर बरोबर. म्हणून मग मी त्यांच्या विश्वासावर हा चान्स घेतला. तर मी देवाला एक मागितलं तर देवाने मला 2 दिले. 2 दिले. ते म्हणतात ना, आंधळा बघा मागतो ना. 1 डोळा, देव देतो 2 डोळे. तेच ना ताई, म्हणजे मी म्हणजे दत्तस्वामींचं पण आता आज ताई माझा 7वा दिवस पारायणाचा ताई. मला बसता नाही येतो ताई, तरी पण आई कसं ग, तरी बसते आपली. 6 आई महिने ग. झाले, 7 महिने झाले डिलिव्हरी होऊन, तरी पण आता मी मग छान आता सिझर मी झालंय का ताई? नाही नॉर्मल झालं ताई माझं ते नॉर्मल. वा, किती स्वामींची कृपा आहे ताई ताई बघा तुमच्यावर. ना, आणि मी गजानन महाराजांना मानते ना, ते म्हणजे गजानन हं. महाराजांचं भरपूर करायची. म्हणजे हो, स्वामी तुमच्या आहेत त्या ठीक आहे. साईडला आहेच आणि ते. विदर्भामध्ये आहे ना ताई, हो तर हो. म्हणजे एवढं काही मला माहिती नाही. पण मी स्वामी सेवेत आल्यापासून ना ताई डोळ्यात पाणी मेलं माझं. म्हणजे मी मुलासाठी रडायची ना, हा हा. रात्री उठून मला आवाज ऐकू यायचा ताई मुलाचा रडायचा आई मला. ग. पण मी स्वामी सेवा जेव्हापासून केली ना ताई, म्हणजे केंद्रात गेली 1.25 महिना झाला आणि मला हं. ते मॉलिशवाल्या बाईने सांगितलं, की तुम्ही एक वेळा केंद्रात जाऊन या आणि स्वामीचं दर्शन. म्हटलं काही नाही होत म्हटलं, मी भरपूर देव वगैरे भरपूर केलं म्हटलं. नाही हा म्हटलं, नाही तुम्ही एक वेळा जा. तर मग मी जेव्हा जाऊकडून आले ना ताई, माझ्या घरी येणार होते सासरी, हा तर हा. मी फक्त केंद्रात जाऊन आली. ताई इतकं रडायला आलं मला तिथं स्वामींना बघून. असं वाटलं की आई ते माझे आई ग. बाबा सगळं. मला आई तर नाहीये ताई, पण स्वामींना बघूनच मी म्हटलं ते माझी आई आहेत. असं ताई. बापरे. आणि आता सध्या मी माझा जो 40 मिनिटाचा जो ह्या असतो ना जप दत्त हा माऊलींचा, हा. तो करता करता तुमचा फोन आला. मी कधीच बोलत नसते, फक्त तुमचाच फोन उचलला ताई मी. समोर दत्त बर. माऊली आहे, त्यांची स्थापना अरे केलेली आहे. वा. उद्या माझं उद्यापन आहे ताई. आणि अरे वा. तुम्ही देवीच्या रूपात आज बघा ना, आज गुढीपाडवा पण. आणि मी सहज लावून बघितला, म्हटलं ताईला फोन लागला तर लागला, उचलला तर उचलला. हा. ताईने बोलू आपण 2 हो शब्द मनातल्या हो गोष्टी हो. सांगू ताईला. नाही ताई ताई, सगळ्यांचं पण ऐकतात, हे माझं तर पण ऐकतील. अंगावर शहारे येणार आहे ताई तुमचं. ताई आणि तर ती आता कसं पहिली झालं मुलं केवढी आहे? ताई, एक ना 11वीला म्हणजे 12वीला मुलगी गेली आणि 9वीला मुलगा गेला. मोठे मोठे मुलं आहेत ताई. बापरे, पण ते नीट आमचे घरचे वागतात ना पण तुमच्याशी? हो, सगळे चांगले वागतात ताई. फक्त मला एकच म्हणणं आहे, नवरा पण भरपूर तो म्हणते, नवऱ्याचं असं म्हणणं आहे, मी तर एवढा देवाला मानत नाही म्हणते बाबा, पण तू एवढं स्वामींचं करते एवढं. मी पण म्हणजे आता 2 रूम आहेत ताई. मी मुंबईलाच असते ताई. हो का, मी कुठे? भांडुपला राहते ताई मी. अरे बापरे, मग जॉब तुम्ही पण कुठे राहता करतात ताई? ताई? मी नाही ताई, कल्याणला. तुम्ही कल्याणला असता का? हो का हा ताई? हा हा. मी भांडुपला ताई. बघा ना, आपण मुंबईमध्येच राहतो. बघा बघा. आणि ताई बघा ना, मी आपल्या यांच्या संपर्कात आहे, सीमाताईच्या. अच्छा सीमाताईला अच्छा. पण माझा हा हा. प्रॉब्लेम झाला. सीमाताई असं असं. तर म्हणते ताई तुम्ही कसं करून एवढं मठात या. तर मग मी म्हटलं, डॉक्टरनी मला ट्रॅव्हलिंग नाही सांगितली ना ताई. हा बरोबर. तिथे जाणं येणं, खड्डे बिड्डे ताई. 3 महिने आता या 15 तारखेला कंप्लीट होतील ताई मला. हो का. हो. हा. तर म्हणते तुम्ही एक वेळा येऊन जा आणि प्रदीपदादांशी भेटून जा तुम्ही. तर हा म्हटलं ताई, मग मी नवऱ्याला भरपूर रिक्वेस्ट केली. त्याच्या हा. पाया पडली. म्हटलं हे बघा आता रिपोर्ट आपले खराब आलेलेच आहे. पण हम्म, शेवटचा म्हटलं एक प्रयत्न, हम्म. अबॉर्शन करण्याच्या पहिले म्हटलं मी एक वेळा दादांच्या मठामध्ये जाऊन येते. हा एक हा वेळा. हा दादांनी जर का म्हटलं की काहीच नाही होणार तुझ्या बाळाला किंवा हा होणार काय पण सांगू, पण मी हा ते मान्य करणार. आणि हा. जे सेवा देतील ते पण करणार. आणि राजेंद्र दादांची तर सेवा चालूच आहे ताई. ते अरे वा. सेवा चालूच आहे ताई माझी. आणि ताई माझी बसवल्यानंतर तरी मी चेअर घेऊन बसते ताई. आणि बापरे. आपलं नवनाथ महाराजांचं असते ना ताई, 5वा अध्याय, 22वा अध्याय हो. आणि 34वा आणि 36वा म्हटलं त्या ओळी आहेत ताई. हा 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 हा. ते वाचायला सांगितलं ताई मला आपल्या केंजळे दादांनी. तर अच्छा ते अच्छा. पण करते ताई मी. आणि स्वामीची जी आपली नित्यसेवा आहे ते पण चालू आहे. आणि पाऊण तासाची 2 उदबत्त्या लावून जोपर्यंत ते पूर्ण जळत नाही तोपर्यंत माझं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव हा पोटावर हात ठेवून माझा मंत्र असतो ताई रोज. अरे वा 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 आणि वा. ताई मी रडत नाही ताई. का माहितीये? कारण की मला माहितीये ते माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. कारण की आहेतच आहेतच कारण ताई. की ताई ते 2 जीव नाही घेऊ शकत. कारण की त्यांना जर काय द्यायचंच नसतं ना, तर त्यांनी एकाच याच्यात मला हो. ताई मला एकाच याच्यात राहिले ताई. एकाच बघा ना महिन्यात आम्ही ताई, ट्राय केलं किती ताई छान. आणि एकाच याच्यात राहिलं ताई मला. नाही नाही, तुमचं खूप छान होणार ताई. आणि ताई मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, बाकी काही नाही. आहेच आहेच आणि ताई. ताई माझी जर का मुलं जर का चांगले आले ना जन्माला, तर मी हा अनुभव तुम्हाला पण शेअर करेल. आणि नक्की नक्की. दादांच्या मठात पण. तर नवरा बोलला की ठीक आहे, तुला जर का जायचं असेल तर मग गाडी आहे ना ते 4 व्हीलर आहे घरची, हा मी हा हा. चालवणारे पण आहे. तर म्हणते मी सावकाश तुला घेऊन जाईन. नाही 4 नाही, तास लागतात बिलकुल ताई जाऊ आपल्या नका इथून. ताई, बिलकुल जाऊ नका आता. सगळं झाल्यावर जा. पण ताई मला सीमाताई बोलले की एवढं जर का असेल तर तुम्ही एक वेळा तुमच्या बाळाला काहीच नाही होणार, तुम्ही एक वेळा जाऊन या म्हणते ताई. इतकी म्हणजे 9 महिन्याचे दिवस असलेल्या बाया आल्या म्हणते. जिवंत म्हणजे जिवंत बाई, मेलेल्या बाईला जिवंत केलं म्हणते दादांनी तिथं. हा 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 म्हणजे त्यांचे ते अनुभव म्हणजे म्हणजे प्रेरणा मिळेल ताई मला त्यांच्याकडून. हा. की अच्छा. आता जर का आपल्यासाठी सगळे रस्ते बंद आहेत ना ताई समोरचे हो माझ्यासाठी. हो. नाही, आता माझ्या केंद्र दादांनी सेवा दिली ना ताई, हो. तुम्ही बिनधास्त राहा. 21 दिवसाची दिली ताई मला त्यांनी. हा, तुम्ही आता ही 16 बिनधास्त राहा. तारखेला माझी सोनोग्राफी आहे ताई आता. नाही 16 नाही, होईल तारखेला होईल. आहे ताई ह्या. नाही, आणि सगळं ताई छान होणार ताई.
हो का ताई, हो ताई. ताई भरपूर मनात भीती आहे. आणि ताई तुम्हाला सांगू का, आता जर का यावेळेस असं झालं ना, तर मी मूल कधीच नाही मागणार. कारण की पाचवंत आहे ताई हे माझ्या आयुष्यात. नाही होणार, कारण की काही नाही होणार ताई. हो बघा ना ताई, हे बघा स्वामी पण समोरच आहेत ताई, तुम्हाला मग बघतायत काहीच नाही स्वामी होणार. आणि दत्त माऊली पण समोर, आम्ही बसलेली आहे समोर. नाही गुरुचरित्र ताई, पारायण आहे इतकं ताई माझं. सुंदर व्यवस्थित डिलिव्हरी होईल. हा, काहीच तुम्ही ताई घाबरू मला नका. ना दोन्ही मुलाला घेऊन तुमच्या पण भेटीला यायचं आहे ताई, आणि दादांच्या मठात पण, आणि राजेंद्र दादांना पण भेटायला जायचं त्यांच्या मठात पुण्याला भोसलेला हो मला हो जायचंय ताई. हो, चालेल, जाऊया. मीच येईल तुमच्या बरोबर पाहिजे तर. पण हो तुम्ही आता एकदम असे निश्चिंत राहा, काहीच हो. काळजी करू नका. पण ताई हं. मी तुम्हाला एक विचारते, या 13 तारखेला सुट्टी आहे त्यांना, टाटा हॉस्पिटलला असतात ना मिस्टर ताई अच्छा, जॉबला. टाटाला आहेत. टाटाला आहेत हो ताई, काय भरपूर म्हणून लोकांची येते? सेवा. ते ब्लड कलेक्शनला आहेत ताई. अच्छा किती अच्छा अच्छा. लोकांची सेवा करतात ताई ते. भरपूर मग लोक बिचारे येतात आणि किती लोकांची मदत करतात ताई. त्यांच्या पहिल्या काय मिसेसचं काय झालं होतं? ते डिव्होर्स झाला ताई त्यांचा, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग, म्हणजे सासू सासरे जरा बरोबर नाहीत ना ताई, म्हणजे हा हा भांडण वगैरे लावणं हे ते. हा पण हा. जॉब करायची ताई, ती लेक्चरर होती चांगली. अरे बापरे, बघा. हो, खूप चांगलं. पण बघा ना, पण नवऱ्याची इच्छा नव्हती ताई सोडण्याची. पण तिला पण म्हणजे स्वभाव नव्हता आवडत. म्हणजे अपोजिट झालं होतं ताई दोघांचा स्वभाव. अच्छा अच्छा अच्छा. हा. त्याच्यामध्ये मुलं वाढत गेले, असं झालं ताई. आई ग. म्हणजे तिला 1.5 लाख रुपये महिना, आणि यांना म्हणजे 80-90 असं. तर बापरे. काहीतरी असेलच ताई, असं असं हो. असतात ना प्रत्येक. आता मला कशाला फुल सांगतील ताई, एवढं मी दुसरी नाही सून नाही, यांच्या घरातली. पण खरंय. आपले लोक जे आपले सोसायटीतले लोक असतात ना, ते सांगतात आपले. बरोबर. असं नाही तर घरातले कशाला सांगतील ताई. मग तिने आणि त्यांचं लग्न पण केलं दुसरं? नाही, माझं पहिलंच आहे ताई. नाही मी नाही, त्यांना तिने 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 नाही गेलं वाटते, मला काही एवढं काही माहिती नाही. ती इथं राहत मुलं नाही ना जात कुठे. असतील तिला भेटायला मग. मुलं गेले होते ते पहिले अगोदर, पण आजी नाही म्हणते, जाऊ देत नाही आजी, म्हणजे सासूबाई आमच्या. ओ. जाऊ देत नाही ताई भेटायला. तर बर. कधी कधी मी सीमाताईला सगळी स्टोरी सांगितली, मी नवऱ्याला आई माहिती ग. नाहीये. पण सीमाताई बोलले की काहीतरी म्हणते ताई, तिचं पण काहीतरी असेल ना म्हणते, पाप वगैरे लागलेलं. ते हा. पण तुमच्या पदरी आलेलं असेल म्हणते, कारण की तिचा चांगला सवरलेला संसार मोडला ना म्हणते ताई. हो हो बरोबर हो बोललात हो. मला सीमाताई. बरोबर. म्हणे तुम्ही एक काम करा, एखादी कन्या असते ना, तिला जेवू घाला, आणि अच्छा. तिचे म्हणजे कपडे वगैरे द्या तिला तिच्या नावाने, काहीतरी हा करा हा म्हणते हा ताई. हा हा हा. आणि तुम्ही कुलदेवतेची ओटी वगैरे भरा. तुम्ही भरली. हं, राजेंद्र दादा पण मला बोलले की तू ओटी वगैरे भरून ठेव, आणि हं, जेव्हा तुझं सगळं चांगलं होईल ना, मी हं. त्यांच्या पण संपर्कात आहे ताई, नाही तर दादांच्या. राहाच चांगलंय. हो उचलतात ताई, पण आता सध्या भरपूर बिझी आहेत दादा. पारायणाला बसलेत ना दादा हो आता हो, सध्या? भरपूर बिझी ताई, हो भरपूरच बिझी आहेत. हो हो. तर म्हटलं सुनीता ताईंना सांगते, ताई असं असं झालं बघा ना, आता नाही, माझी. तुमचं छान होणार ताई. बिलकुल काळजी करू नका तुम्ही. बस ताई, आणि मला ना हा अनुभव जेव्हा होईल ना ताई, तेव्हा शेअर करेल होणारच मी, सगळं होणारच चांगलं होणार, झाल्यावर. छान होईल. बस. आणि हा. फक्त ताई एक विचारायचं होतं तुम्हाला, मग दादांच्या मठात जाऊन येऊ का ताई, असं म्हणजे हिंमत माझ्या करून जाऊ मते का? तर असं आहे, नका जाऊ आता. हा हा हा. झाल्यावर जा बिंदास. असं करू ताई? हा ताई. कारण आता आता नको ताई? एवढी तुम्ही काळजी घेताय, एवढी ट्रीटमेंट करताय, का हो रिस्क घेता? हो का? जर पण डॉक्टरांनी परवानगी दिली तर करा प्रवास, नाहीतर स्वामींना माफी मागून घ्या. हो ताई, हो हो. हा हो ताई, हो हो. हा, स्वामींकडे माफी मागून घ्या. हा म्हणून हा मी हा. नंतर येईल पाहिजे तर दर्शनाला. हा पण हा हा. आता मला व्यवस्थित आधी बाळ द्या म्हणा, व्यवस्थित. नाही, पहिले अगोदर मी एक काम करते ते, आता ते डीओल मार्कर टेस्टचे रिपोर्ट उद्या येणार आहेत ताई आता. अच्छा अच्छा. हा उद्या काय माहिती आता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आला ना, तर म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम नाही येणार ताई, असं हा असते. हा. नाहीच हा, येणार ताई, चांगला येईल रिपोर्ट चांगलं तुमचा. आहे ना. हा हा हा. हो ताई. आणि ताई मी एक वेळा फक्त डॉक्टरांना विचारून घेते, की मी प्रवास म्हणजे हा 4 तास हा, लागतात ताई आपल्या डॉक्टरांना मुंबईपासून. विचारून घ्या. हो हो, म्हणजे कसं ताई, आपल्या मुंबईपासून 4 तास लागतात ताई, गाडीनं प्रवास बोलले मग तरी पण. तेच ना. 4 तास जाणे, 4 तास येणे ताई. मग एवढा 8 तास सकाळी प्रवास. आणि त्याच्यानंतर ताई सकाळी म्हणजे आम्ही 4ला पण निघालो ना, हा तर ताई बोलले की तू शुक्रवारी नको येऊ, शनिवारीच ये, म्हणजे मी पण तिथं राहील ना. हा 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 हा. तर म्हणजे मी थोडं म्हणजे कन्व्हिन्स करून, इमर्जन्सी आहे म्हणून लवकर भेटून देईल दादाला, असं. नाही, डॉक्टरांची परमिशन घ्या मग जा. हा हा, मग जाते ताई, असं हा. करते. आणि नाही बोलले श्री तर मग स्वामी नाही समर्थ. जाणार. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी तेवढी समर्थ. प्रार्थना करा ताई हो ताई, मुलांसाठी. नक्की नक्की. श्री हा. स्वामी समर्थ ताई, हो. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी हो, समर्थ. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.